आजच्या प्रयोगाचे नाव आहे सौरमाला. आजच्या प्रयोगाचा उद्देश आहे की सौरमालेतील ग्रह त्यांच्या स्थितीप्रमाणे मॉडेलमध्ये लावणे आणि निरीक्षण करणे की कुठला ग्रह कोणत्या जागी आहे. आता जाणून घेऊया सौरमाला म्हणजे काय. सौरमाला म्हणजे सूर्य आणि त्याभोवती फिरणारे ग्रह, उपग्रह, क्षुद्रग्रह, उल्का आणि धूमकेतू. सूर्य हा केंद्रस्थानी असतो सौरमालेच्या. आता यातील मुख्य घटक कोणकोणते आहे. पहिला आहे सूर्य, जो आहे एक तारा जो स्वयंप्रकाशित आहे. दुसरे आहे ग्रह. ग्रह म्हणजे बुध, शुक्र, शनी, पृथ्वी, युरेनस, नेपच्यून इत्यादी. त्यानंतर येते उपग्रह. उपग्रह म्हणजे जे ग्रहांभोवती फिरतात ते, अर्थात चंद्र. त्यानंतर आहे इतर. इतरमध्ये येते क्षुद्रग्रह, उल्का आणि धूमकेतू. आता जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य. सगळ्यात आधी वेगवेगळ्या आकाराच्या लाकडाच्या पट्ट्या, त्या सर्क्युलर बेस, त्यानंतर ट्रान्सपरंट बॉल एक आणि वेगवेगळ्या आकाराचे बॉल्स, मॉडेलिंग क्ले, बॅटरी होल्डर, एक रिंग, LED रॉड आणि डबल साइडेड टेप. चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी बेस घ्यायचा, त्यानंतर हे LED पोल घ्यायचा. याला व्यवस्थित याच्या खाच्यामध्ये फसवायचं. यामध्ये खाचे दिले आहेत, त्यामध्ये व्यवस्थित फसवून घ्यायचं या प्रकारे. हे झालं. त्यानंतर डबल साइडेड टेप घ्यायचा. टेपचा छोटासा तुकडा घ्यायचा, तो या बेसवर लावून घ्यायचा या प्रकारे. आणि त्यावर हे बॅटरी होल्डर घ्यायचा आणि हे कव्हर काढून याच्यावरचं इथे हे चिटकवून द्यायचं. त्यानंतर याचे वायर आपण याला जोडून घेऊया. या प्रकारे हे जोडून घ्यायचे. त्यानंतर आपण वेगवेगळ्या लांबीचे लाकडाच्या पट्ट्या घेतल्या आणि त्या आपण या प्रकारे अरेंज केल्या आहे साहित्याच्या लांबीनुसार. तर सगळ्यात आधी जे सगळ्यात लांब आहे ते यामध्ये घालायचे. या प्रकारे सगळ्या पट्ट्या घालून घ्यायच्या आणि यावर हा ट्रान्सपरंट बॉल लावून द्यायचा. या प्रकारे हे असे तयार होईल. आता याच्यावर आपण आपले ग्रह लावून घेऊया. सगळ्यात आधी येतो बुध. तर सूर्याच्या सगळ्यात जवळ आहे बुध, तर आपण हा बुध सगळ्यात आधी इथे लावून घ्यायचा. त्यानंतर येतो शुक्र. नंतर शुक्र आपण इथे लावून. त्यानंतर येते पृथ्वी. त्यानंतर येतो मंगळ ग्रह, तो आपण इथे लावून घेऊया. त्यानंतर येतो गुरु. गुरु हा सगळ्यात मोठा असल्यामुळे याचा सगळ्यात मोठा बॉल आपण इथे लावूया. त्यानंतर येतो शनी. शनी नंतर येतो युरेनस आणि सगळ्यात शेवटी येतो नेपच्यून. आता हे रिंग दिली आहे, हे रिंग आपण शनीवर लावून घेऊ. हे झाली आपली सौरमाला तयार. आता या प्रयोगामधून आपण काय शिकलो. या प्रयोगामधून आपलं शिकलो की ग्रहांची स्थिती कशी आहे. सगळ्यात पहिल्या नंबरवर म्हणजे सूर्याच्या जवळ येतो बुध ग्रह. त्यानंतर येतो दुसऱ्या क्रमांकावर शुक्र ग्रह. तिसऱ्या क्रमांकावर आहे आपली पृथ्वी. चौथ्या क्रमांकावर आहे मंगळ. पाचव्या क्रमांकावर आहे गुरु. गुरु हा सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह आहे. त्यानंतर पाचव्या स्थानी आहे शनी. शनीच्या भोवती एक रिंग आहे. त्यानंतर सहाव्या स्थानी आहे आपला
युरेनस आणि सगळ्यात शेवटी आहे नेपच्यून. या प्रयोगासंदर्भात तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता.